नाशिक विधान परिषदेमध्ये महायुतीमधला तिढा पूर्णपणे सुटलेला नाहीये। एकीकडे प्रसाद हिरे यांनी माघार घेत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। मात्र दुसरीकडे गोकुळ गीते मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। गिरीश महाजन, उदय सामंतांनी प्रसाद हिरेंची मनधरणी केल्यानंतर त्यांनी माघार घेतलेली आहे। मात्र गोकुळ गीतेंसोबत महाजन सामंतांनी 1 तास चर्चा केल्यानंतरही गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। दरम्यान आज सकारात्मक निर्णय होईल अशी प्रतिक्रिया गीतेंसोबत चर्चा केल्यानंतर महाजनांनी दिलेली आहे। देवेंद्रजी त्यांच्यासोबत चर्चा झाली, सकाळी झाली। शिंदे साहेबांसोबत माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबतही त्यांची विस्तृत चर्चा झाली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी या ठिकाणी फॉर्म आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यात म्हणजे मागे घेता येणार नाही, पण जाहीर पाठिंबा, कारण आता मागे घेण्याची मुदत संपलेली आहे आणि म्हणून त्यांनी आता जाहीर पाठिंबा आमचे जे उमेदवार आहेत दराडे महायुतीचे, शिवसेनेचे, शिंदे गटाचे, त्यांना या ठिकाणी दिलेला आहे। दुसरा जो अर्ज या ठिकाणी दाखल झाला आहे तो देखील पाठिंबा द्यावा, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती भाऊंनी देखील केली, मी देखील केली, दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे। तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये देखील यश आम्हाला येईल आणि त्याचं फायनल डिसिजन गिरीश भाऊंनी इथे सांगितलं ना। आता त्यांनी तो डिसिजन सांगितल्यानंतर परत त्याच्यावर काही बोलावं असं नाही आणि त्यांनी देखील हे देखील ठामपणानं सांगितलं की नाशिकमधला हा तिढा सुटला की जळगावचा देखील तिढा ताबडतोब तिथे सुटणार। सक्षम उमेदवार नाहीये, त्यांच्यावर तुम्ही खूप टीका केली, आज एकदम भाषा बदलली आहे। काय दबाव होता? मी दराडेंची तरफदारी करणार नाही। मी सांगतो की मी उमेदवारीमधून माघार घेतलेली आहे, मी महायुती बरोबर आहे। तर नाशिकमधील विधान परिषद निवडणुकीचा हा महायुतीमधला तिढा अद्यापही कायम आहे। गोकुळ गीतेंनी माघार घ्यावी यासाठी उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत। 2 तास चर्चा देखील झाली, मात्र त्यावर अद्याप कोणताच तोडगा निघाला नाही। यावर गोकुळ गीतेंनी देखील प्रतिक्रिया दिली, पाहूया। प्रचारामध्ये असताना, गाठीभेटी घेत असताना मतदारांच्या मला त्या ठिकाणी राज्याचे वरिष्ठ मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा फोन आला होता आणि मग त्यांनी मला विचारलं का तू 2 तासात नाशिक येऊ शकतो का? मी हो बोललो आणि मग पेठवरून मी नाशिक येत असतानाच परत मला त्या ठिकाणी त्यांचा फोन आला का म्हणे सामंत साहेबांना त्या ठिकाणी मुंबईला जायचं असल्याने तू डायरेक्ट ओझर एअरपोर्टला त्या ठिकाणी पोहोच। मग मी ओझर एअरपोर्टला पोहोचल्यानंतर ओझर एअरपोर्टच्या लॉबीमध्ये त्या ठिकाणी आदरणीय सामंत साहेब, दादा भुसे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामध्ये, आमच्या चौघांमध्ये अजूनही काही इतर लोक होते। आमची चर्चा झाली। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं का आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो? त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत। त्या